तर घेऊयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। रिक्षा चालकांसाठी 15 ऑगस्ट पासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय 6 महिने पुढे ढकला। मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदी भाषी विभागाची ही मागणी। तर चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ देऊन मोफत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राची व्यवस्था करण्याची ही मागणी। उत्तर प्रदेशमधील वाराणसी विमानतळावर गोळीबाराची घटना। तर सुरक्षा तपासणी दरम्यान एका प्रवाशाच्या पिस्तूलमधून अचानक गोळी सुटली। एका महिलेसह यामध्ये 2 जण जखमी झाले। नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खड्ड्यांविरोधात मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरवर यमराज आणि रेड्यामधील संवादाचाही उल्लेख। रायगडच्या कर्जत कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवरून आवाज उठवणाऱ्या मुलींची राज ठाकरेंकडून दखल। रोडच्या दुरावस्थेचा व्हिडिओ करणाऱ्या शाळकरी मुलींना राज ठाकरेंचं निमंत्रण। उद्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे विद्यार्थ्यांना भेटणार। नेहा घारे आणि ज्योत्स्ना मुकणे उद्या राज ठाकरेंना भेटणार। सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडी आक्रमक। सोलापूर शहरातील बीओटी तत्वावर दिल्या जाणाऱ्या कामाला महाविकास आघाडीचा विरोध। तर सोलापुरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठकही संपली। अंबरनाथमधील मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमधील राड्या प्रकरणी भाजपच्या 2 नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा। खासगी गाळ्याच्या ताब्यावरून मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा आजचा मोर्चा रद्द। पान मसाल्याच्या जाहिरातीवरून एफडीएची 3 कलाकारांना नोटीस। एफडीएकडून अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस। तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती केल्याप्रकरणी ही नोटीस। ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर। तर कल्याणमध्ये गोदरेज हिल स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल। ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षिततेवर यामुळे प्रश्नचिन्ह। आता एफडीएच्या कारवाईकडे लक्ष। रायगडच्या महाड एमआयडीसी मधील इंडो अमायन्स कंपनीमध्ये गॅस गळती। तर गॅस गळतीमुळे एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू। तर गॅस गळतीमुळे 8 कामगारांना श्वसनाचाही त्रास। रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू।